आचार्यजी, आजकाल असं दिसतंय की मुलांवर खूप हिंसा होते. त्यांना छोट्या छोट्या गोष्टींवरून मारलं जातंय. शहरातल्या रस्त्यांवर सकाळी सकाळी अशा गाड्या निघतात ज्यामध्ये छोट्या छोट्या पिंजऱ्यांमध्ये कोंबडे कैद असतात. ही आपली सभ्यता आणि संस्कृती आहे. कोलकात्यामध्ये मी पाहिलं, तिथं तर गाड्याही नव्हत्या. तिथं सायकलच्या दोन्ही बाजूला पायांना बांधून 20-20 कोंबडे लटकवले होते, ते जिवंत. तुम्हाला असं का वाटतंय की आपण एखाद्या लहान मुलासोबत कोणतीही घृणास्पद हिंसा करणार नाही? मी पाहिलं की मासे विकले जात होते आणि त्यांना एका परातीत ठेवलं होतं. त्या परातीत फक्त इतकंच पाणी होतं की ते मासे तसे बसे जिवंत राहतील, तोपर्यंत जोपर्यंत ग्राहक त्यांना विकत घेत नाही, जेणेकरून मासा ताजा आहे असं सांगून जास्त किंमत लावता येईल. आणि तो मासा श्वास घेण्यासाठी तोंड उघडतोय, तडफडतोय, हे आपण आहोत. आपण आपल्या हव्यासापोटी कोणालाही फाडून खाऊ शकतो. आणि इतकंच नाही तर आपल्या स्वार्थासाठी आपण कुणाला जिवंतही ठेवू शकतो, जसं त्या माशांना जिवंत ठेवलं जात होतं. आपण कुणाला जिवंत जरी ठेवलं ना तरी त्यामागे कोणतीही करुणा नसते, त्यातही हिंसाच असते. हे आपलं जग आहे, हे अगदी आपल्यासारखंच आहे.